श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतल गुंजाळ। आजची सकाळ माझी पार्सल खोलून झालेली आहे। किती नाही म्हटलं तरी मीशोवर मी जर पार्सल पाहिलं तर दम नाही निघत आणि मग काही ना काही का होईना पण मागवते। तर भरपूर बांगड्या होत्या, इकडं तिकडं पडायच्या आणि ज्या वेळेवर सापडत पण नव्हत्या, त्याच्यामुळे मग मी हे बांगडी स्टँड किंवा हँगर असं हे मागवलं होतं मी आणि याची क्वालिटी पण चांगली आलेली आहे। आणि मी आज एक नवीन ट्रिक वापरली की हे जे मी न मागवता माझी एक मैत्रीण आहे, मी तिला मागवायला लावलं होतं। तिने कितीही मागाची गोष्ट जरी मागवली तरी तिला ती चांगलीच येते। त्याच्यामुळे म्हटलं तुला चांगला अनुभव आहे, तू मला पण मागव। आणि हे स्टँड आलं आणि स्टँड पण चांगलं निघलं। हे आता हे ज्या बांगड्या ठेवल्या होत्या, ही जी कांडी आहे ही हातात पण घेता येते आणि ठेवता येते, काही अवघड नाही आहे। काही जे मागवलं होतं मी याच्या आधी ते फिक्स होतं आणि त्याच्यात फक्त बांगड्या लावून द्यायच्या होत्या, पण हे भारी आहे, काढता येतात ठेवता येतात आणि वजन जरी झालं तरी हालत डुलत काय नाही आहे। चला आता ज्वेलरी पांगवलेली आहे आणि ती ज्वेलरी पण मला ऊन पडलेलं आहे, हलवायची आहे। आणि माझ्या मशीनचं जे पाईट आहे मोटरीचं ते खराब झालेलं आहे, त्याच्यामुळे मला ते नीट पण करायला जायचं होतं। आज आमचा बाजारपेठेमध्ये भावणीचा मोठा बाजार आहे, तिथं म्हटलं बाजार पण करणं होईल आणि हे नीट पण करणं होईल। आता हे नीट करायला दिलं होतं, भरपूर वेळ होता, त्याच्यामुळे मग बाजूला जो बाजार भरलेला होता तो बाजारातच बघत होते। म्हटलं जरी काही घ्यायचं नाही आहे पण आठवलं तर बाजारात बघून काही घेता येईल भाजीपाला। ज्वेलरी नवीन झालेली विकत घेतलेली होती आणि ती 2 दिवसापासून वाळू घातली होती। आज म्हटलं आता भरून ठेवावा आणि लगेच पावडर लावली आणि याचे तोंड बांधून लगेच थप्पी लावायची होती घरात। ज्वेलरी मार्केटवरून विकत न आणता जिथं खळे होतात त्या खळ्यावरूनच आणली होती। आणि ह्या गावात आमच्या इथं ह्या वर्षी शक्यतो कोणाच्याच इथं जरी नाही म्हटलं तरी ज्वेलरी केली नव्हती, जी केली त्यांनी गायांना ते सरमाट घालण्याकरताच केलेली होती, त्याच्यामुळे मग विकत ज्वेलरी घेतलेली आहे। पुढल्या वर्षी आता ज्वेलरी बाजरी गहू हे तिन्ही धान्य करावं लागणार आहेत। ह्या वर्षी कोणतंच धान्य केलं नव्हतं म्हणून सगळं विकत घ्यावं लागलं होतं। संध्याकाळचं जेवण झालेलं आहे आणि आता मंदिरामध्ये आम्ही चालण्याकरता आलेलो आहे। हे माझ्या मागे घर आहे आमचं आणि जवळच मंदिर आहे, जरी मंदिरापासून घरी आवाज जरी दिला तरी आवाज लगेच जातो। तर हे मुलीन आम्ही आलेलो आहे चालण्याकरता। आमचे जे शेजारचे आहेत ते पण जेवण झालं की थोड्या वेळ येतात, मग सगळ्याकून सगळ्या बसतो। जे काही दिवसभराचं काम असन काय असन ते असं बोलणं बिलणं होतं, तसं पण दिवसभर काय कोणाला एकत्र शेजारी एकमेकीकडे जाणं काय होत नाही आहे। तेवढंच का होईना एकमेकीची खुशाली संध्याकाळचा आम्ही घेतो। आणि आता चला भरपूर वेळ झालेला आहे, आम्ही आलो होतो। माझी अशी जर्नी पाहण्याकरता आणि माझे नवीन व्हिडिओ पाहण्याकरता माझ्या जर्नी विथ शीतल गुंजाळ या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत जा। श्री स्वामी समर्थ।